नमस्कार, लताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। चला तर पाहूया मी आज बनवते सुकट। तर मी तुम्हाला दाखवते ही सुकट मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवलेली आहे। तर ही सुकट कशी बनवायची तर मी ती तुम्हाला दाखवते। ही जरा मोठी सुकट आहे, म्हणजे प्रॉन्स टाइप सुकट आहे ही। तर मी तिला स्वच्छ करून घेतलेली आहे, तर तुम्हाला दाखवते ती किती छान बनवते मी। गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन करते। आता आपण टाकूया त्याच्यामध्ये तेल। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकूया कांदा आणि टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा आणि टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे। तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया। कांदा छान आपल्याला कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मस्त असा कांद्याला कलर आला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। मी घेतलेले आहेत 2 हिरव्या मिरच्या। तुम्ही याच्यापेक्षा 2, 3, 4 टाकू शकता। मी 2च घेतलेले आहेत आणि ते आम्ही कांदा आणि तेलामध्ये टाकते की ते तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही जास्त मिरच्या टाकू शकता। मी मीडियम करणार आहे, त्यामुळे मी 2च मिरच्या घेतलेल्या आहेत। ते पण चिरून घ्यायच्या मिरच्या, अशाच नाही टाकायच्या। न चिरता मिरच्या टाकल्या ना तर त्या फुटून अंगावर उडू शकतात, त्यामुळे मिरच्या चिरूनच घ्यायच्या असतात। मी चिरून घेतलेल्या आहेत, तुम्ही चिरून घ्या मध्यभागी। कांदा चांगला परतलेला आहे, थोडा लालसर झालेला आहे। आता आपण टाकूया त्याच्यामध्ये टोमॅटो। 2 टोमॅटो घेतलेले आहेत, मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत। तर आपण त्याच्यामध्ये हे 2 टोमॅटो टाकूया। टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची छान असं परतून झाले की आपण त्याच्यामध्ये लागणारे मसाले टाकूया। टोमॅटो पण आपला मस्त परतलं गेलेला आहे। कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची एकजीव झालेले आहे। तर आपण त्याच्यामध्ये टाकूया मीठ। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। 2 मिनिटापर्यंत आपल्याला ते छान असं हलवून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हळद। अर्धा चमचा हळद टाकते मी। आता मी त्याच्यामध्ये टाकते लाल मिरची पावडर। ते आपल्या आवडीनुसारच टाकायचे आहे, किती प्रमाणात तिखट हवंय तसं। तर मी 1 टेबलस्पून टाकते लाल तिखट। खूप छान असा परतला गेलेला आहे आपला मसाला आणि खूप छान कलरही आलेला आहे। मी घरगुतीच मसाला टाकलेला आहे, म्हणजे जो मी नेहमी वापरते, नेहमीच्या जेवणासाठी वापरते तोच मसाला टाकलेला आहे। पण तेलही सुटलेलं आहे आणि मस्त। आता आपण टाकूया त्याच्यामध्ये सुकट। छान अशी धुवून घेतलेली आहे मी स्वच्छ पाण्याने। तर आपण त्याच्यामध्ये टाकूया सुकट। गॅस बारीक करते। मोठी सुकट टाकूया आपण। ही मोठी सुकट आहे, बारीक सुकट नाहीये, मोठी सुकट आहे। तर आपण त्याच्यामध्ये सुकट टाकूया। स्वच्छ धुतलेली आहे। त्याची चटणी खूप मस्त लागते सुकटीची, खूप चविष्ट आहे। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा। आता आपण गॅस थोडा फास्ट करूया आणि छान असे परतून घेऊया, याच्यामध्ये मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया। आणि आपल्याला पाणी न घालता वाफेवरच करून घ्यायचे आहे, कारण मी 10 मिनिटं सुकट भिजत ठेवलेली आहे, त्यामुळे ती नरम झालेली आहे। त्याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला वाफेवरच ही सुकी सुकट करायची आहे। ते तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता, तांदळाच्या, ज्वारीच्या किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। तर छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपल्याला तर मी 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे।
त्याला आता हळूहळू तेल सुटत चाललेलं आहे आणि 10 मिनिटं आपल्याला ही नुसती वाफेवर ठेवायची आहे. तर मी झाकून ठेवते. 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचे आहे. मग आपण हलवून त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया. मस्त होणार. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. सुकट खूप छान झालेली आहे. वाव, मस्त, खूप भारी झालेली आहे आणि टेस्टी झालेली आहे. चला तर आपण त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर. आपण त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर आणि हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. खूप मस्त अशी झालेली आहे सुकट. तर मी ती काढून घेते एका बाउलमध्ये. गॅस बंद करते. वाव, अप्रतिम आणि खूप छान सुकट झालेली आहे. त्याच्यासोबत कांदाही खाऊ शकता. खूप अप्रतिम अशी सुंदर सुकटीची चटणी झालेली आहे. खायला पण खूप मस्त टेस्टी झालेली आहे. तर तुम्हाला आवडले तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.